गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. तर भावानं आज आपण आलो पासिंग करायला. गाडीला आपल्या 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला पासिंग करायला लागते आणि पासिंग करायला आपण आलोय मीरा रोडला. तर मीरा रोडला काय प्रोसेस आहे तुम्हाला माहिती असेल, नाही माहिती तरी आपण आहे भाई, आपण सांगणार. तर आपण सगळे लवकर नंबरसाठी, कारण लवकर नंबर लावला तर लवकर आपली पासिंग होईल. तर आपण अपॉइंटमेंट घेतली होती पहिली अपॉइंटमेंट घेणे गरजेचं आहे. तर ते घेतलेली आहे आणि पुढची प्रोसेस काय ते सांगतो तुम्हाला. झेरॉक्स बाकी असतील तर जवळच इथे पाठीमागे टॉय मॅक्स करून शॉप आहे, झेरॉक्सचं दुकान. इथे पासिंगची लाईन, हा जो माझ्या पाठीमागे जो बॅरिकेड आहे ना, तिथून लागत नाही आहे. काही जण बोलतात की ह्या बॅरिकेडच्या पाठीमागून लाईन लागते. तर लाईन तुम्हाला सांगतो कुठून लागते. ह्या बॅरिकेडच्या पाठी उभे राहायचं नाही आहे, डायरेक्ट गाडी पुढे आहे इथून. तर इथं पुढे जाऊन नंबर लावायचं, तर नंबर आपला पहिला किंवा दुसरा येणार. सर्व गाड्या लाईनमध्ये उभ्या आहेत पासिंगसाठी. आता ह्याच्यामध्ये ना बाईकवरती हे लोक येणार आणि कोणत्या गाडीमध्ये काय त्रुटी आहेत ह्या व्हॉट्सअपवर करणार. आता हा जो टेम्पोल आहे त्याला भाई सांगून गेलं आहे की ही LED लाईट आहे, त्याला आता कपडा बांध, ही पण अलाउड नाही आहे. आता ही आर्टिका आहे आणि आर्टिकानीवरती कॅरियर लावलेला आहे. आपण मोस्टली लावतोच, ठीक आहे. तर तो पण अलाउड नाही आहे, तो काढा सांगतात. रेडियमची पट्टी थोडे साईडला पाठीमागे. हा आहे लाईटवाला, ज्याची कोणची लाईट वगैरे बंद असेल तर लाईटचं काम करतात. तर हे सगळे अवेलेबल असतात, ज्याची लाईट रेडियम आणि जे आपले कारपेंटर, हे सगळे अवेलेबल असतात. IND नंबरची गरज लागते का, तर आपण बघू शकता ही नंबर प्लेट IND नाही आहे. तर ह्याची पासिंग होते का ते पण बघूया. आणि अजून एक गाडी आहे त्याची पण IND नाही आहे, तर ते पण आपण बघूया. गाडीपर्यंत सोडायचं काम ह्या साहेबांचं असतं. ते बाईकवरती त्यांना आणतात आणि मग साहेब गाडीत बसून पुढे जातात. गाड्यांची सुरुवात पुढे आता झालेली आहे. वाजले आहेत 9:45. तर 9:45ला सुरुवात झाली आहे. आता साहेब बसले होते गाडीमध्ये आणि 1-2च मिनटं लागतात, त्याच्यामुळे जास्त टाईम लागत नाही आहे. पहिलं राईट साईडला बसले, स्वतः गाडी चालवली, त्याने स्वतःने ब्रेक मारला. नंतर मग मला साईडला बसवलं आणि नंतर दुसरे राऊंड मारला. आता गाडी साईडला लावून ठेवले पार्किंगला आणि मग येणार एजंट लोक, पैसे द्यायचे आणि निघून जायचं. आता ह्या टेम्पोमध्ये साहेब बसलेत. आता ही गाडी कशी थांबेल ते बघा. आता जाऊन ब्रेक मारणार आणि समोर एक डिव्हाइस असतो, त्या डिव्हाइसमध्ये त्याचे हेडलाईट चेक करणार, लाईट लागते की नाही लागते.